आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गोलब काका, काय हो कोर्टात काय झालं? काय व्हायचे? मिळाली की ते सत्याला बेल मिळाली. कशी काय? तो पुष्के तो काय माणूस आहे का? कोर्टात कधी असं बोलतोय, कधी तसं बोलतोय, कधी होय म्हणतोय, कधी नाही म्हणतोय. मग कोर्ट काय करणार? मग दिली सत्याला बेल त्यांनी. तरी हे सगळे असं झालं. त्या पुष्करला अक्कल कमी आहे जरा. एवढं सगळं होऊन मी मंजूनं मोठ्या मनानं त्याला मदत केली आणि तिचंच नाव घेऊन बसलाय. वय असो, झालं ते झालं. प्रिया, हिला आत्ताच कसू द्यायला नको. हिला काहीही झालं ना तरी अजून मोटिवेट करायलाच पाहिजे. घटस्फोटाचा विचार हिच्या डोक्यातून जाता कामा नये. अगं मंजू, अगं सत्याच्या बेलबद्दल ऐकून मी खरंच शॉक मध्ये आहे यार. पण आता काय करणार ना. पण ते सगळं जाऊ दे, तू तुझी ड्युटी परफेक्टली पार पाडलीस हे जास्त इम्पॉर्टंट आहे. अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे पण मग तू आता सत्याच्या घरी कशी जाणार? म्हणजे कुठल्या तोंडाने जाशील ना तू सत्याच्या घरी? एवढं सगळं घडून गेलं म्हणून विचारते. मला तर असं वाटतं ते तुला घटस्फोटच घ्यायला लावतील. आता काय झालं तुमच्या घटस्फोटाबद्दल? आत्याला तरी वाटतंय का तो देईल आता. पण मी कोर्टात निघताना त्याच्या डोळ्यात बघितलंय. नुसता रागानं बघत होता माझ्याकडे. मला तर वाटतंय तो आता मुद्दाम येळ करेल. प्रिया, मला घराकडे जायची बी भीती वाटायला लागली आज. एक काम करते, मी इथंच थांबते आज. नाहीतर मी तुझ्या घरी येऊ का आज प्लीज? हा, कारण आता जर घरी गेले ना तर सत्य आणि मम्मी साहेब असं कसं नाही देणार घटस्फोट? त्यांनी काही झालं तरी हिला घटस्फोट द्यायलाच पाहिजे, नाहीतर माझा रस्ता कसा मोकळा होणार? नाही प्रिया, काहीतरी कर. सत्या, तुला जर आज सोडलं नसतं तर मीच येणार होतो जेला. असं कसं आला असतास? त्याला काय तवा? त्या रत्नाकाट्याचं पोरगा आहे बघ, खोळा बोका. त्याला धुतला असताना हाणामारीच्या केस मध्ये आलो असतो. बलमा, ते पुष्कर कोर्टात असं का म्हणला की माझा काही संबंध नाही? तू घाबरवलं होतस त्याला? नाही बाबा, मी कशाला? अरे होय तर खरं बोल. अरे होय, अरे होय तर सत्या बोल. अरे लागतंय की सत्या. अरे मग लागते म्हणून तर मारतोय ना. बोल. अरे बोललेलो, फक्त कसं प्रेमानं बोललेलो. प्रेमानं? अरे होय तर. अरे मग होय म्हण की. मला काय कळत नाही होय. आपली पोरं कशी आहेत ना ते चांगलंच माहिती आहे मला. माहितीये तर मग कशाला विचारतोयस? पण सत्य सॉरी बरं का, तुला न विचारता मी जरा डोसाला. बलमा, त्याच्या जागी कोण गरीब पोरगा असतं ना तुला मी झापलं बी असतं. पण त्यानं फसवलंय आपल्याला, तेव्हा त्याला हीच भाषा वापरायची. करेक्ट बोललास बघ सत्य. तू त्याला लई हाणं वाटते, त्याची सालट काढा. बलमा, त्याचा विषय सोडून द्या. अरे असा कसा विषय सोडून दे म्हणतो? हे बघ, माझं लग्न ठरलं होतं रुपाली बरोबर. जर त्या रुपालीनं घोळ घातला नसता तर आपला त्या येड्याशी कधी संबंध झाला नसता. ते जर झालं नसतं तर त्या वाघमारे माझ्या गळ्यात पडले नसते. एवढंच. सत्या, जर तरला काय अर्थ नसतोय. त्या वाघमाऱ्याने तुझ्या विरोधात साक्षी दिलाय हे ध्यानात ठेव. आज बरं त्रास दिलायच, पण आता असं वाईट वागायला नाही पाहिजे होता. त्या पोलीस असल्याचा जरा जास्तच रुबाब आहे त्यांना.
ज्याचं तोंड बघायचं नव्हतं तेच पडले गळ्यात. सत्या जाऊ दे, आता जुन्या गोष्टी आठवत बसू नकोस. यातनं बाहेर कसं पडायचं ते बघू आपण. तू जरा आराम कर, 2 दिवस झालं तुझी उगत दगदग झालेली. आणि हो, तात्यासाहेब पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईला गेले. त्यांनी सांगितले काय प्रॉब्लेम असतील, लोकांचे प्रश्न असतील, तुला बघायला सांगितले. तिथला सगळा कारभार तुझ्यावर सोपवला त्यांनी. आणि काय अर्जंट वाटलं तर कॉल करा म्हटले. ठीक आहे, मी बोलतो. हा चल, मी निघू का? आणि आता निवांत हातरून असा लोळ राजासारखा, अजिबात लोड घेऊ नको. किती बी समोर येऊन दे, एकटा वास आहे. चल येऊ का मी? होय म्हणे ताई, सुटला तुमचा जावयाची लांबतनं. पण कशासाठी झाली होती अटक? कशासाठी पेक्षा कुणी केली अटक ते विचार. तो विषय लय मोठा आहे. कोणी केलं? कुणी केली अटक म्हणजे ह्यांच्याच लेकीनं, म्हणजे सत्याच्या बायकोनं. कशासाठी अटक झाली होती? चोरी केली का कुठे दारू पिऊन दरोडा टाकला? वटपौर्णिमेला तर दोघे एकत्रच होते, आता काय झालं अचानक? अगं हे कशाला विचारायचं आहे सगळं? तिला त्रास होतो हे माहित आहे ना. अहो गंमत म्हणून विचारलं. अहो रोजच त्यांच्या घरात मालिका चालू असती आणि त्या मालिकेचा विलन आहे रत्ना काटे, घरातलाच आहे. दोन्ही पोरी तर शांत आहेत सुनंदाच्या, पण बघा आता त्यांच्यामुळे काय काय घडते. अगं काय घडायचं ते घडू दे की, तुम्हाला काय करायचंय? जावा तुम्ही तुमची कामं करा. होय म्हणे ताई, सुटला तुमचा जावयाची लांबतनं. कशासाठी झाली होती अटक? कशासाठी पेक्षा कुणी केली अटक ते विचार. तो विषय लय मोठा आहे. कोणी केलं? कुणी केली अटक म्हणजे ह्यांच्याच लेकीनं, म्हणजे सत्याच्या बायकोनं. आई, आई, अगं काय झालं? इथं अशी का थांबल्यास? ये आत ये. बस इथं. मी आलेच. पाणी घे. काय झालं? गप का रडतेस? आमरे, अगं आपल्या मंजुने का नाही सत्यजित रावांना अटक करून लई मोठी चूक केली.